नाशिकच्या गोदावरीमध्ये पाणी पातळीत वाढ, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। गंगापूर, नांदूर, मध्यमेश्वर, दारणा धरणातून मोठा विसर्ग। तर जूनमध्येच नाशिकमध्ये 315 मिलीमीटर पाऊस, 2017चा रेकॉर्ड मोडला। कोकणासह पुणे, नाशिकमध्ये पावसाची दमदार बॅटिंग। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा। पुण्यात खडकवासल्यातून होणाऱ्या विसर्गात वाढ। रायगडमध्ये पावसाची संततधार। रोह्यातील कुंडलिका नदी दुथडी भरून। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कुंडलिकेवरील जुना पूल वाहतुकीसाठी बंद। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू। अजित पवार आघाडीवर, तिहेरी लढतीत कोणते पवार बाजी मारणार याकडे लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेत भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा। तर महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधवांच्या मनातलं ओळखलं का? संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला। हिंदी सक्तीवरून राज्य सरकारची तूर्त माघार। त्रिभाषा सूत्रासंदर्भात राजकीय नेते, पालक संघटना, साहित्यिक, भाषा तज्ज्ञांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय। कालच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। त्रिभाषा धोरण आणि हिंदी सक्तीच्या विरोधात होणार चर्चा। तर राज्यातील पीक पाण्याचा आढावाही घेतला जाणार। महापालिका निवडणूक डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता। प्रभाग रचनेसाठी 6 ऑक्टोबरपर्यंतची मुदत। ड वर्ग महापालिकांची प्रभाग रचना 13 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मोकोका न्यायालयामध्ये सुनावणी। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याच्या अर्जावर होणार सुनावणी। संभाजीनगरमध्ये 3 मद्यधुंद महिलांचा धिंगाणा। बघ्यांची तोबा गर्दी। वाहतुकीची सुद्धा मोठी कोंडी। तर पोलिसांनी कारवाई करण्यासाठी स्थानिकांचं ठिय्या आंदोलन। इस्रायल आणि इराणमध्ये 12व्या दिवशी युद्धबंदी। कतारची मध्यस्थी। अमेरिकेच्या युद्धविरामाच्या प्रस्तावावर इराण आणि इस्रायलची सहमती। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। युद्धबंदीचा अमेरिकेचा दावा इराणनं खोडला। लष्करी कारवाई थांबवलेली नाही, शस्त्रसंधी झालेली नाही। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अराक्चींची एक्सपोस्ट। तर पुन्हा इस्रायलच्या तेल अवीववर इराणचा हल्ला। युद्धबंदीच्या निर्णयाआधी इराणचे कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हवाई हल्ले। मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या लष्करी तळाला लक्ष्य। कतारचं हवाई क्षेत्र बंद।